राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जन्म दाखला हा मॅन्डेटरी केलेला आहे। भारतातील बरेच नागरिकांची जन्माची नोंद नाही, तर आता तुमच्या किंवा तुमच्या मुलाच्या जन्माची नोंद नसेल तर काळजी करू नका। नोंद कशी करायची, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। आता नोंद कशी करायची या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती पाहूया, तर चला व्हिडिओ सुरू करूया। जन्माची नोंद झाली नसेल तर सर्वप्रथम संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात संपर्क करायचा आहे। जर जन्माला 21 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर विलंब नोंदणीच्या नियमानुसार अर्ज हा करावा लागतो। यासाठी रुग्णालयाचा जन्माचा पुरावा, पालकांचं आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि आवश्यक इतर कागदपत्रे सादर करावी लागतात। जन्मदाखला हा शाळा, आधार कार्ड, पासपोर्ट आणि इतर सरकारी कामांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे। त्यामुळे नोंद नसल्यास ती लवकरात लवकर करून घेणं महत्त्वाचे आहे। तर काही प्रकरणांमध्ये तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेशाची आवश्यकता लागू शकते। तर तहसीलदार यांचा आदेश घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये नोंद नसल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, वडिलांचे आधार कार्ड, 2 फोटो आणि 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर नोटरी हे सर्व कागदपत्र तुमच्या वकिलामार्फत तहसीलदाराचे आदेश घ्यायचा आहे। एकदा का आदेश तुम्हाला मिळाला तर ही सर्व कागदपत्र आदेश तुम्हाला ग्रामपंचायत, म्हणजेच तुम्ही ग्राम भागात राहत असाल तर ग्रामपंचायतमध्ये सादर करावी लागतात आणि शहरी भागात तुम्ही राहत असाल तर नगर परिषद असेल, नगरपालिका असेल या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर ही सर्व कागदपत्र त्या ठिकाणी तुम्ही दिल्यानंतर तुमच्या नावाची नोंद करण्यात येते आणि तुम्हाला जन्माचा दाखला हा मिळून जातो। तर अशा प्रकारे तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याची नोंद नसेल किंवा आजूबाजू तुमच्या मित्रांच्या मुलांची किंवा कोणाची नोंद नसेल तर अशा प्रकारे तुम्ही नोंद करू शकता। तर मित्रांनो, अशीच माहिती आणि सरकारच्या योजनेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्ही हा व्हिडिओ इंस्टावर पाहत असाल तर इंस्टा पेजला नक्कीच फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांच्या मुलांची किंवा त्यांची स्वतःची नोंद नसेल आणि त्यांना जन्मदाखल्याची आवश्यकता असेल।